केवळ एक मिनिटाचा होतं या ठिकाणी नागोरी बुवा. खरं तर आपण हा नृत्याचा भाग पाहिला, अतिशय सुंदर असं नृत्य आणि युट्यूबच्या माध्यमातून ही खेड तालुक्यातील पंढारचे गाव आणि ह्या पंढारच्या गावामधील जय हनुमान नृत्यकला पथक कोंडवाडी आणि ह्या कोंडवाडीच्या गावातील या संचाने अतिशय उत्तम असं सादरीकरण केलेलं आहे. परंतु तुम्हाला सगळ्यांना एक पाहुलेला असा एक आपल्या या कोकणच्या लालमधील कलाकार अर्थातच सोहम नाचरे असेल, वेदांत नाचरे अशी या छोट्या कलाकारांनी अतिशय धुमाकूळ घातला होता आणि ही जोडी अवघ्या प्रेक्षकांना भावली होती. त्या वेदांतसाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या. आणि खरोखर आणि हे दृश्य
खऱ्या अर्थानं आमच्या या सगळ्या कलाकारांचे आश्रय जाते आमचे मार्गदर्शक आदरणीय दिनेश दादा कुलकर्णी साहेब यांना ही काही संकल्पना वावली होती. साहेबांच्या संकल्पनेतून या एका छोट्याशा या उद्या कलाकाराचा आपण या ठिकाणी केवळ 1 मिनिटाचा अवधी घेऊन एक छोटासा सत्कार करत आहोत. निश्चितपणे मी आदरणीय बट्टर साहेबांना विनंती करतो, कृपया आपण लगेचच व्यासपीठावरती या. केवळ काही क्षणामध्ये हा सोहळा आपण या ठिकाणी आठवतो. एकदा वेदांसाठी एकदा जोडलं करा. बाल वेदांत आपल्या नृत्याच्या अदाकारीने आपण या कलाकाराची आपण जी ही कौशल्य पाहिलं, निश्चितपणे तुम्हाला आम्हा सगळ्यांना हा आजवडच्या जोडीचा जो कलाकार आहे या ठिकाणी अनुपस्थित आहे. परंतु आदरणीय दिनेशदादा कुलकर्णी आमचे सचिव पावले खरोखरच हा कलाकार भविष्यात निश्चितपणे आपल्या शैक्षणिक प्रगतीसह या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करेल अशा या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे विकासजी लांबोरे यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत. दिनेशदादा कुलकर्णी यांच्या सन्मान आणि त्यांच्या शुभ असते त्यांच्या संकल्पनेला हा सन्मान आणि लांबोरी गोवांसाठी त्यांच्या पुढील पर्वासाठी निश्चितपणे या ठिकाणी शुभेच्छा आणि आपल्यासमोर लगेचच कार्यक्रम सुरू होईल. धन्यवाद. अतिशय सुंदर असा आणि कलगीतुऱ्याच्या इतिहासामध्ये प्रबोधनात्मक कलगीतुरा निश्चितपणे कुणबी समाजोन्नती संघर्ष शाखा तालुका रत्नागिरी यांनी आयोजित केलेला आहे. या शाखेसाठी एकदा जोडण्यात आल्या एक ऐतिहासिक असा क्षण तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी आपल्याला निर्मित करून दिलेला आहे की त्याला या ठिकाणी सलाम करतो, या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. हॅलो हॅलो जरा आउटपुट होऊ द्या. आवाज फक्त बाकी बाहेर सगळं. हॅलो 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 वाईस आता मला याचा काय लागला. हॅलो हे अशा नंतर लोक म्हणतात टोपी कुठे टाकतात. हॅलो हॅलो हा एक नंबर. आता तुम्ही बघा काय ना वाईस असं वाटतं गणपती बाप्पा गणपती अरे मंगल मूर्ती कोणा या ठिकाणी आजचा पवित्र दिवस आहे. महिन्याभरापूर्वी आपले अचानक भयानकमध्ये बाहेर गेली आणि काय आमच्याच टायमाला आणि आमच्याच वाटेला पाऊस आला, मारणाचा पाऊस आला. शाहीद भाई त्या ठिकाणी येऊ शकले नाही. मी इकडे होतो पण असं काही असताना आता बाप्पांचं विसर्जन झालंय आणि आज पुन्हा तो क्षण आलेला आहे. त्या जर दिवशी जर बारी असती तर 100% आपल्या रत्नागिरी शाखेने हा शो हाऊसफुल करून दाखवला असता. आणि आताही आपल्या जीवाची बाजी लावून त्याने उत्तमरित्या बांधवांपर्यंत हा मेसेज पोहोचवलेला आहे आणि हा कार्यक्रम यशस्वीच्या दिशेने वाटचाल करत आहे. सर्वांना महाचा मुजरा शुभेच्छा देऊ कार्यक्रमाला सुरुवात करतो. अनेक मंडळी आहेत. ऍक्च्युली आज नाव नव्हते घ्यायची पण नाव घ्यावं लागतील. या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहीर खरेटकर माऊली मानाचा मुजरा, सुभाष बांबरकर आहे, सचिन धुमक आहे, शाहीर सुधाकर मास्कर आहे, दिलीप नामे माऊली, नितीन रसाळ, तुषारजी बंदेरे, जयन उजाळ, विनोद पटकरे, दामोदरजी गोरेवले, आनंद बाईक माऊली, मंगेश यादव आहेत, अमोल दैत आहेत, संदीप कांसे आहेत, किशोर हेजरे माऊली, रवींद्र भटकर माऊली, संकेत दळवी, दीपक कारकर, त्याच्यानंतर प्रसाद महादेव आखाडे भाऊजी, निखिल गुरव, समीर गव्हाळे यांचे आशीर्वाद आलेले आहेत. शशी भोवळकर, रमेश बेकरे, सिद्धार्थ केबळे, मान्य अनंत सुरेश बावकर, राजू ब्रेत, अनिल उजाळे, सुरेश गव्हाळे साहेब, चंद्रकांत भोवळ, लांजाचा आमचा नाव आहे प्रथमेश दैत, बलराम तांबेबुवा, सर्वांना मनाचा मुद्रा. आणि या ठिकाणी आज सगळ्यात आनंदाची गोष्ट की हळूहळू आमचा शक्तिपुरा येऊ द्या आउटपुट येऊ द्या. आज हळूहळू आमचा शक्तिपुरा पूर्व पदाकडे जायला लागला. हे एक दिवस मूळ हे सगळं मूळ परत जाणार. आम्ही असो नसो, आम्ही जी चिऱ्याची घरं बांधली, प्लास्टरची केली, ती आता परत एक दिवस मातीची होतील बघा. पत्र जाणार आणि परत कवलं येणार. अरे आमच्या पोरीने लग्नात 6 वारी बाजूला करून 9 वारी परत आणली. परत पोरी आमचं धोतर घालायला लागले. आमचा आजा पंजा कब्जा घालायचा, पानसुपारीला घालायचा, मोदी जॅकेट नावाने आता परत आम्ही कब्जाच घालायला लागलो. फक्त त्याला मोदी जॅकेट म्हणतात. आणि तशीच आज या शक्तिपुरामध्ये दत्ता आयरे भाऊंची आठवण आली. आज इकडे महिनूबाईंनी त्यांची सनई वाजवली. शक्तिपुरा पुन्हा एकदा आपल्या दिशेने चाललेला आहे याचा संदेश होता. महिनूबाई मानाचा मुजरा, फार आनंद वाटला, कानाला गोड वाटला. सुरुवात करूयात. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्वागतम स्वागतम सुस्वागतम.
भूत देवता श्री गणेश विद्या देवता आई माझा मला या महाराष्ट्राचा अर्थ देवता आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचा विचारांचा वारसा या महाराष्ट्रामध्ये पुढे आणला हे आमचे आई शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या चरणाची नतमस्तक होऊन माझी जिजाऊ माझी साऊ आणि माझी आई याला नमस्कार करू माझ्यासारख्या धुळे राखलेल्या पोराला शिक्षणाचा आधार दिला एक दिशा दिली तो माझा हा वैश्विक आयुष्याचा भाग डॉक्टर भीमराव आंबेडकर याला मनाचा मुलगा करून माझ्या लोणी गावची ग्रामदेवता आई नवलाई देवी कैलेची आई विठलाई लांड्याचा घरी केदारे देव चव्हाटा माझा घरी डोंगर जागे मालक नटेश्वर आणि रंगदेवता याला नमस्कार करून गांधी बाबूरावले घराण्याचे भुवाशंकर यांचे बालाराजा गणेश भिकाजी बाबा विशाल गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य श्री शाहीर सूर्यवाला विकास लांबोळे शाखा जय हनुमान नाथ मंडळ संग्राज कोलवाडी माझा धर्तीपटू सध्या शोधते आतून इंद्रे बेंजोरा माझा या ठिकाणी अमोल लालिस्कर कीबोर्डला अजित चव्हाण आणि ऑक्टोपरला रोहित विखे आणि खास आमच्या रत्नागिरीतून यांची साऊथची तुमची मंडळी आली आहे तुम्हाला शाहीर मनाचा मुलगा करून तुमचं मुंबईमध्ये स्वागत आणि तुम्हाला भाई बापूला शुभेच्छा देऊन कार्यक्रमाला सुरुवात करूया जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी कुणबी समाजवर्तक संघ मुंबई शाखा तालुका आणि जिल्हा दोन्ही एकच रत्नागिरी आहे हे आयोजक आहेत या आयोजक मंडळीने कुणबी समाजाच्या कार्यक्रमाला एका धनगर माणसाच्या पोराला आणि एक मुस्लिम बांधवाला बोलवलं ही विचाराची नाती आहे वेगळं काय समाज प्रबोधन शायराने काय करायचं आमच्या आजच्या संघाने करून दाखवलं आणि याची जाणीव ठेवून कार्यक्रम होईल लक्ष असावं आणि त्याचप्रमाणे या संघाचे अध्यक्ष आदरणीय सूर्यकांत गोतार माऊली उपाध्यक्ष एकनाथ निमरे माऊली सचिव अनिल अविरे माऊली खजिनदार आमचे नटसम्राट लेखक गीतकार दिग्दर्शक आमचे मित्र सपूज प्रदीप रेवाळे माऊली प्रदीप रेवाळे माऊली आणि संपूर्ण सदस्य सर्वांना मनाचा मुजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो या सर्वांच्या हातात सत्कार केला सगळ्यांच्या माझ्या उदाहरणाने आमची माऊली तुम्हाला मनाचा मुजरा करतो सद्गुरु कृपा या ठिकाणी मी स्तवन गातो शायर आणि उत्कृष्ट इथं बारी
वारी सादर केली आहे आणि या ठिकाणी अनेक वर्ष आमच्या सोबतीला आहेत, कलाकारांच्या मागे आहेत. दिनेश कुडतरकर असू देत, त्यांचे बंधू झुकले बंधू असू देत, आणि काय कुठे असेल इकडे तिकडे झालं असेल माफ करा. तुम्हाला मानाचा मुजरा आणि स्तवन करतोय माझ्या बळीराजाचं, माझ्या बळीवंशाचं शाहीर अप्रतिम तुमची लेखणी, तुमचं सादरीकरण. जर आज ओपनची बारी असती, हॉलची बारी नसती, तर आमच्या मुलांचं ना बघण्यासारखं असतं. एक नंबर नव्या नवऱ्यासारखा नटून पेटा बिटा घालून पावडर लावून, पण आज शहराचा आदर आहे. आम्ही काय आदर करतो, बाकी आपल्या गमती माझ्या असतात. स्तवन घेतो. आज करूया स्मरण स्वाभिमानाचं स्फुरण, आज करूया स्मरण स्वाभिमानाचं स्फुरण. बळीराजाचं मिळवूया आज धरूया चरण, बळीराजाचं मिळवूया आज धरूया चरण. जर या महाराष्ट्राच्या धारण असतील तर मला बोलूया किती श्रेष्ठ काय म्हणतोय शूर राजाचे सेनापती तरी ज्योतिबाला फलदारी देखील सेवाई धन्याप्रती सेवाई धन्याप्रती
देव माझा श्रीमंत करुणा सागर भगवंत देव माझा श्रीमंत माझ्या जन्मालाच या जन्मसुखाचे कारण माझ्या हाती जन्माला जन्मसुखाचे कारण स्वाभिमानाचं सुरण आज करूया स्मरण स्वाभिमानाचं सुरण बळीराजाचं मिळवून या आज धरूया चरण वेल श्री गणपती गजानना राव देवी अखंड हरदा स्वरीचा अखंड बाबूरंगले घराण्याचा गावदेवी माते तुझा भीमाशंकर राजा राजाराम गणेश भिटारी गंगाराम प्रभाकर गणपती बाप्पा या ठिकाणी माझ्याकडून नाव लावून गेलं गुहागर विधानसभेचे जे निवडणूक लढवली गेली आमचे आधारस्तंभ आदरणीय प्रमोद गांधी सर आहेत इथे आलेले आहे कृपया सर्वांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत आहे साहेबांचं स्वागत आता बक्षिसाची माप आले विजय धामणे थांबा वाजू नका पैसे माप आले विजय धामणे याच कुणबी ह्या शब्दाचा उगम कसा झाला तर शाहीर जेवढं मला जमतंय समजलंय तेवढं तुम्हाला उत्तर देतोय तर कुणबी याचा मूळ संस्कृत शब्द कृषीवर किंवा त्याला कुणबी असे म्हणतात कुण म्हणजे कुटुंब घर किंवा कुळ आणि बी म्हणजे पेरणारा शेतकरी हा संस्कृत शब्दाचा उगम आहे कुणबी म्हणजे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा शेतकरी राजा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर तर शाहीर आता फक्त एक फरमाईश आहे नवगणाचं बोलायचं आणि सुखान नांदायचं गावदेवाच्या हुकमानं दात नव्यानं सांगायचं भेट दिली गावदेवानं भेट दिली गावदेवानं तुला पवित्र बांधायचं आपुलचे सुपुत्र जितेश रेवाळे माऊली जितेश रेवाळे गाव आमचे दापोलीचे यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक आले आणि त्यांची फरमाईश आले फरमाईश झांज ढोलकी होते बोलकी अरे तुझ्याचा साज आहे
माझ्या वडिलांना रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, दिवसाला खैराच्या झाडावर गेला, 200 रुपयाची मजुरी आणि नमनात रात्री बादशाह राजा आणि असं माझा राजा आणि बायका येऊन कोकणची संस्कृती करून त्या गाणं त्याच्या असं बदल नसतात, या असं डोक्यात आणि नाव त्याचा कोकणची संस्कृती. आता आपल्याच बहिणीत काय बोलायचं. सांग बोल की अरे होते बोल की मग डुलती सारे जरा साध संगीत बाज रंगीत आल वरून माना माझा तुर्याचा सजलायचा त्यात नाचती हे अष्टगड माझा तुर्याचा सजलायचा त्यात नाचती हे अष्टगड माझ्या वारी सगळं शाहीर आणि मला गडात प्रश्न विचारलेला आहे. मी त्याला प्रश्न विचारत नाही, वेळ कमी आहे. मजा आली असते शाहिरांसोबत, कायम मजा येते. आणि शाहीर यांना विचारलं की शाहीर म्हणे काय अश्लील गाऊ नका, तर त्याचं एक म्हणणं असतं काय, मला 10,000 रुपये दिलं ना तरी मी बोलणार नाही. आणि असा एक दोष आहे आणि अशा शाहिराला भाऱ्या नाही. आता आमचं नशिबाला काय बोलणार असो. तर मंडळी माझा गण गातोय संत तुकाराम महाराज या कुणबी समाजातून आले. शाहीर भाग देतोय मला, किती छान तुम्ही गण गायलात आणि त्याला भाग देतोय, तुम्हाला आवडेल नक्की. आणि तो पंढरीचा पांडुरंग कुणबी समाजाचा माझा संत, संताला कुठली जात नाही, मात्र आता तो एक भाग आला म्हणून तो धागा आला म्हणून म्हणतोय संतांना कोणती जात नाही, जमात नाही, ते सर्वश्रेष्ठ. आणि माझी तुकाराम माऊली चिंचवडचे मोरया गोसावी याने आमंत्रित केलं की आपण जेवायला या. आणि संत तुकाराम माऊली देहूवरून गेले चिंचवडमध्ये पुण्याच्या, आणि जेवायला दुपारचं बसवलं म्हणजे पान वाढलं आणि बाजूला अजून एक पान वाढलं आणि सांगितलं हे पान कुणाला, तर म्हणाले हे पान तुमच्या पांडुरंगाला. पांडुरंग पण आला पाहिजे जेवायला. अरे झाली पंचायत, करायचं काय. तुकाराम महाराज म्हणाले, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले, मोरया स्वामी तुम्ही बाप्पाचे पुजारी, गणपती बाप्पाचे पुजारी, तुम्ही तुमच्या बाप्पाला बोलवा, माझा बाप आणि तुमचा बाप एकत्र जेवतील. आणि दोघांनी आशीर्वाद दिले, एकमेकाला दिले, दोघांनी एकमेकाला नमस्कार केला. आणि पांडुरंग आणि माझा विठोबाराया आणि माझा गणपती बाप्पा दोघं पंक्तीला बसले. इकडे मोरया स्वामी आणि इकडे तुकाराम महाराज, आणि तो गण गातोय. मग शाहीर लक्ष असावं. जबी जिंदगानी भान हरवणे ऐसे दृश्य दिसले, भान हरवणे ऐसे दृश्य दिसले. गड आणि विठू एका पंक्तीचा बैसले.
ब्राह्मण म्हणजे तुझ्यासी बोलवा तुमचा हरी वाढू माना भक्त सकल जगातो हरी तुझ्या सांगती वर तुला पाठवस बोलवा घरी असू देत नाही सगळे अंकुश रामाबाई माऊली यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणले आहे. आमचे बॉल दिले आहेत की अडो हाताने बासरी ध्वनी भरले आणि उत्तर दिल्यानंतर त्यांना तो पण प्रॉब्लेम होतो की तुम्ही म्हणतात घाई करता उत्तर द्यायला. आता जे आमच्या भाषणात आलंय की आमचे गुरुबंधू आहेत, सचिन धुमाक आहेत, अनेक मंडळी आहेत, तर त्यांनी थोडी मदत केली. गोवाने बघा जमलं तर एका सुरात तीच जी चालणारी हालचाल असते ती म्हणजे पावलं असतात. म्हणजे पावलावरती आपण बासरी वाजवतो. सप्तसुरी 7 पावले, 7 पावले पूर्ण झाली की पुन्हा सा लागतो. म्हणजे सा रे ग म प ध नि आणि वरचा सा परत 8 अष्टक पूर्ण होतो. मग त्याच्यामुळे बासरीला भरलेला ध्वनी 7 पावले चालतो आणि 8व्या पावलावर पुन्हा सुरुवात होते आणि त्याचा 8वा होता श्रीकृष्णाचा. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. मी काय तुम्हाला प्रश्न विचारणार नाही कारण दुसरी बारी भेटेल नाही भेटेल. मग तो उभं तुमच्या उतर राहील. म्हणून आता आपण करूया हे तुम्ही एवढं गपगप का हो? हे सगळं गेलं की मला कंटाळलं आहेत काय? अहो मला सवय नाही हो असण्याची. शालू आज वराडणार आहे कुठले लांब आहे चालत. अहो एवढ्या वाऱ्या केल्या या किचनाशिवाय मला जमतच नाही हो. बायको पण आता मला प्रेमाने बोलली ना, हो चाय देऊ काय? मला जमतच हो शिट्टी वाजवून चाय देऊ काय? सवय झाली सगळा प्रॉब्लेम. बुवा कुठे जातो बुवा? कुठे आज ना बुवा ऐका गमत गमत ऐका. आपण काय डबल बारी करायला आलोय? नेसती सिंगल बारी करायची नाही, थोडी कळ पण काढली पाहिजे. शाहीद भाई मोठा आहे, ते भाई आहे. भाई म्हणजे ढिसक्यामध्ये भाई नाही, गळा भेटवायला भाई आहे. आणि आमच्या भाई नो ऐका माझ्यापेक्षा वयान मोठी बरे नो भाई माझ्यापेक्षा वयान मोठं तर काढा थांबलाय. अगं शालू काही येतात इज्जतीचा पंचनामा. आता मला हे जमायला लागला. मला वेसून म्हणतात अण्णा भाई. आग बोलू नको आगाव मावशे, ग बोलू नको आगाव मावशे. बोलू नको आगाव मावशे, बोलू नको आगाव मावशे. एवढी गडबड कोणाची बरोबर, एवढी गडबड कोणाची बरोबर. Thank you.
श्रवण झालंय, गण झाले, गवळण झाले. शाहिराने प्रश्न विचारलाय, प्रश्न बदललेला आहे. काय मॅडम प्रश्न की एका परमभक्ताची परीक्षा घेण्यासाठी राजेश्वरी आई बाणेश्वरी त्याला त्रिवेणीचं पाणी आणायला सांगितलं. तेव्हा त्या परमभक्ताने निलिया पाणी आणून दिलं, नीर आणून दिलं आणि प्रसन्न होऊन आदिबाईनं एक मयूरपीस किंवा मोरपंख दिलेला आहे. त्या परमभक्ताचं नाव काय? शाहीर 2 संदर्भ मिळाले, 2 संदर्भ आणि त्याचा पुरावा आहे. आता तुम्ही खाली टीप केले, फक्त ग्रंथाचा आधार पाहिजे. तर पहिलं उत्तर बघा. आणि गोवा आजच्या बारीत दुसरा आपल्याकडे काय नाही, पण देवाचे दय माझं यंदा मुंबईला अजून माझी भोवणी झालेली नाही. 6 वर्ष गेली, प्रश्न फुटताय, अजूनच्या महिला हातात काही मिळत नाही. कदाचित आज प्रश्न फुटण्याची शक्यता आहे. गोवा लक्ष असावा. आधी अभंग वाचून दाखवतो. त्रिवेणीचे नीर आणावे भक्तासी देवी म्हणे, ते लिलिया घेऊन आले चोखा परमहंसी. भक्ताची अखंड निष्ठा पाहून प्रसन्न झाली, मयूरपीसा अलंकार आदिमायेने दिला. अरे चोखा तुझ भक्ती निर्मळ गगनासी तोडी, माझ्या कंठा देखील शोभे अलंकार मोरपीस. माझे आदरणीय असतात गंगा प्रभाकर धरणे माऊली यांच्याकडून हे उत्तर आलेलं आहे. म्हणून तुमचं उत्तर जे भक्त होता त्याचं नाव आहे चोखा मेळा. आणि दुसरा संदर्भ शाहीर बघा. संत नामदेवांची एक अभंग आहे. बागेश्वरीची कृपा झाली मोरपंखी श्रीमुखी शोभाला. हा आदरणीय संत माऊली नामदेव बाबांचा आहे. आणि संत तनाबाई काय म्हणते, मोर पिसाने मुकुटी विराजले बाणेश्वरीची छाया का गोकुळा. आणि यांच्यानुसार संत मंडळीच्या नुसार याचं उत्तर श्रीकृष्ण. आता 2 तुम्हाला उत्तर दिली, एक संत चोखामळा आणि दुसरं श्रीकृष्ण. ही दोन्ही नावं ग्रंथात मिळतात. शाहीर माझ्या प्रश्नाचं असं आहे की माझा बळीराजा, माझा शेतकरी, माझा कुंडी बांधव ज्यावेळी शेतात जातो त्यावेळी तो आकडी कोयती बांधून जातो. का तर त्याला ते वरदान आहे की जोपर्यंत तुझ्या कमरेला आकडी कोयती आहे तोपर्यंत तुझी इष्ट, तुझी प्रॉपर्टी, तुझी बैल, तुमची शेती, तुझी माणसं याच्यावरती अनिष्ट संकट येणार नाही. जोपर्यंत तुझ्या कमरेला शेतामध्ये आकडी कोयती आहे हे वरदान कोणी दिले एवढं सांगायचं. आमचं भूमाता गौरव गाथा, गौरव रहस्य कथा या ग्रंथात तुम्हाला उत्तर मिळेल. पोराचं उद्या पद घेऊया. आता काही पद गात नाही, ही पद माझी गेलेली आहेत युट्यूबला. ठेवून मातीशी मान पूर्वजांचा तो स्वाभिमान, नजर करारी रोखून त्यानं वाढवला सन्मान. एक वेळा शिवली कोकणच्या सर्व मतदारसंघामध्ये कुणबी समाजाचे कुणबी नेते आमचे आमदार होते. आणि आता वर्धाला पण एक नाही बघणार, म्हणजे आमची लोकसंख्या कमी झाली नाही. आम्हाला एक खुल्यात काढला नाही, येड्यात काढला आणि ते येड्यात नाही काढला, आम्ही येड्यात गेलो. आम्ही फक्त आमच्या सेना काढल्या, ह्या काढल्याच पाहिजे. पण एका कुठल्या जसे हे खेळे करतात ना 2% आहे, पण राज्यात आणि केंद्रामध्ये सत्ता द्यायची. हे खेळे आपल्याला जमल्या पाहिजे. आपल्याला खेळ्या जमत नाही. आपण साधी माणसं आणि एवढी साधी. अरे 75 वर्ष झाली स्वातंत्र्यानंतर. ChatGPT ला काय पण टाका, सगळे येतात. या टेक्नॉलॉजी जगामध्ये आपण जर अजून जर आम्ही दुष्काळ असू तर आमचा विकास कधीच होणार नाही. अहो मागितल्याशिवाय आईकडे बाळानं दूध मागितल्याशिवाय रडल्याशिवाय आई दूध पण देत नाही. आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला मागायला लागते. याचा एकदा आत्मपरीक्षण व्हायला पाहिजे. आमच्या 8व्या पगार जातीचा, आमच्या समाजाचा दादा जो कुणबी बांधव आहे यानं सांगेल ते तोरण आणि करेल तो धोरण हे आता झालं पाहिजे. आणि हा विचार विमर्श हो शाहीराने ज्याप्रमाणे बारी ठेवली त्याप्रमाणे गाणं गातोय. लक्ष असं ठेवून मातीशी मान पूर्वजांचा तो स्वाभिमान, नजर करारी रोखून त्यानं वाढवला सन्मान. स्वाभिमानात घडायचं, स्वाभिमानात घडायचं, कुणबीच्या पोरानं आता लढायचं.
पोरानो आता लढायचं मातीची मान पूर्वजांचा स्वाभिमान त्याचा करावी रोखून त्याचा वाढवला सन्मान स्वाभिमानाचं घडायचं स्वाभिमानाचं घडायचं दोन मिनिटात करतो आमच्या लाटेने जावं हॅलो हॅलो